क्रायसिस. आता आपल्या देशात कसं होतं क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स कसं तयार होतं लिबरलाइज फायनान्समुळे. आज देशामध्ये जो परदेशी गुंतवणुकीचं खूप मोठं ढोल वाजवून स्वागत होतं, त्यातलं काय योग्य आहे अयोग्य याची चर्चा आपण नंतर करू. पण परदेशी गुंतवणूक येथे कुठं याची कधीच हॅव यू एव्हर एन्क्वायर्ड मॉरिशस? काय मॉरिशस? भानगड काय मॉरिशस? टॅक्स हेवन आहे. तर तुम्हाला तो सगळी मेकॅनिझम सांगतो मॉरिशसचं मेकॅनिझम कसं ऑपरेट होतं. मॉरिशस त्या देशात काय विशेष होतं? आपल्या देशात जेवढी एफडीआय येते त्याच्यापैकी आजच्या घडीला 40 ते 50%, काही इयर्समध्ये 50%, काही ऍव्हरेज काढलं तर 41-42% आहे. ही एकट्या मॉरिशस मधनं येते. आणि हेच अमेरिकेमधनं येणारी किती आहे? 6%. सिंगापूर मधनं येणारी 13%. तर सिंगापूर हे म्हणजे स्वच्छ उल्हासनगर आहे. काय म्हणजे तिथं उल्हासनगर म्हणायचं कारण असेल, मग उल्हासनगर वाईट मत नाही. म्हणजे देर इज नो ओन ऍक्टिव्हिटी असते. इट्स अ ट्रेडिंग सेंटर. असं उल्हासनगर म्हणजे ट्रेडिंग सेंटर म्हणजे सगळं युएसए मिळतं गोष्टी. तसं म्हणजे उल्हासनगर युएसए तसं इतर गोष्टी मिळतात. त्यामुळे तिथं काय नवीन काय नाही. छोटासा देश आहे, ब्रिटिश भेट आहे, फ्री ट्रेड वगैरे याच्यामुळं, फ्री पोर्टमुळे त्याला व्हॅल्यू होते. आता तिथून 13% अमेरिकेपेक्षा जास्ती हाय उल्हास म्हणजे आपल्या सॉरी सिंगापूर नाही रिअल वोडाफोनचं आताचं जे एक गाजते सरकारने हे वोडाफोन कंपनीने असा एक डील केला. त्याच्यामध्ये त्यांचे किती काहीतरी 100 कोटी मला आठवत नाही, काहीतरी 20,000 कोटी त्यांचा टॅक्स लायबिलिटी वाचली त्यांची. ती लक्षात आल्यानंतर गव्हर्नमेंट वेंट टू द कोर्ट. म्हणजे गव्हर्नमेंट त्यांच्याविरुद्ध चार्ज केले. ते कोर्टात गेले. हायकोर्टाने गव्हर्नमेंटच्या बाजूने निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटच्या बरोबर निर्णय दिला. आफ्टर सुप्रीम कोर्ट रूल्ड अगेन्स्ट द गव्हर्नमेंट, इट वॉज प्रणव मुखर्जी who said no, we will not allow this loopholes to exist and we will try to seal them and we will try to make a law about it. फायनान्स मिनिस्टर बदलले आणि चिदंबरम आणि मनमोहन सिंग यांनी सांगितलं की दिस विल गिव्ह बॅड सिग्नल टू द वर्ल्ड आउटसाइड. म्हणजे एका बाजूला 20,000 कोटी रुपये ज्यांनी बुडवले त्यांनी सांगितलं की आता हे तुम्हाला जे काय करायचं ना ते प्रॉस्पेक्टिव्हली करायचं, रिट्रॉस्पेक्टिव्हली असे लायबिलिटीज लावायच्या नाही. म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ लॉ चेंज करण्यासाठी जे नवीन लॉ केला जात होता, नाव द गव्हर्नमेंट इट सेल्फ इज सेइंग. राष्ट्रपती काय म्हणतात ते बघायचं त्याच्यावर, कारण राष्ट्रपती असं काय झालं त्यांचं तो राष्ट्रपती तोंड ठेवलेलं असतं, तर काहीच म्हणू शकत नाही. त्यामुळे म्हणजे थोडक्यात हा क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स, हा सुद्धा क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स. काय गव्हर्नन्स राहिलं. एक फायनान्स मिनिस्टर तुमचा सांगतो, गव्हर्नमेंट टेक्स अ पोझिशन इन द कोर्ट, गव्हर्नमेंट टेक्स अ पोझिशन आउटसाइड द कोर्ट, गव्हर्नमेंट टेक्स अ पोझिशन इन द पार्लमेंट, गव्हर्नमेंट डिक्लेअर्स दॅट वी विल seal this loophole, and the next finance minister comes and says that this will give a bad signal to whom? To Washington. Who else? आणि म्हणून हे करायला नको. दिस इज अ क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स. आता याला भ्रष्टाचार म्हणायचं का नाही? दिस इज अ करप्शन. आता मॉरिशस म्हणून मी सुरुवातीला बोललो, भ्रष्टाचार इज नॉट ओनली अबाउट स्कॅन्डल. न्यूक्लिअर पॉलिसी तुमची आहे, न्यूक्लिअर पॉवर पॉलिसी. आता न्यूक्लिअर पॉवर पॉलिसी तुमची, न्यूक्लिअर पॉवर इज 7 times कॉस्टलियर इन टर्म्स ऑफ कॅपिटल कॉस्ट टू ए गुड रनिंग कोल प्रोजेक्ट, कोल बेस्ड प्रोजेक्ट. You never had an idea of nuclear power based project, म्हणजे पॉवर पॉलिसी till 2000 अगदी 5-6 पर्यंत आणि 5 पर्यंत बरोबर. आणि ऑल ऑफ इट सडन यू हॅव अ ड्रीम ऑफ न्यूक्लिअर फ्युचर फॉर इंडिया. दिस इज द करप्शन ऑफ लॉ. यू कॅन से की कोणीतरी काँग्रेस पार्टीला पैसे दिले, यांना पैसे दिले म्हणून मग न्यूक्लिअर लॉ झाले. हे शोधायला गेलं तर सापडणार नाही. म्हणजे हे भ्रष्टाचार नाही होतो. कारण आपल्याला काय सवय लागली की हा हे कागद ह्याच्यावरती सही आहे
आणि त्याच्यावरती बघा तिथं तारीख वेगळी आहे. हाच फक्त भ्रष्टाचार हा आहे. मी त्याला रिडिक्यूल करत नाही, पण आपण का तो एवढा छोटा समजतोय? वाय आर वी नॉट इन्क्लूड द पॉलिसी फ्रॉड इनटू इट? ही पर्स्पेक्टिव्ह, ही वैचारिक मर्यादा आहे. म्हणून सुरुवात करताना भ्रष्टाचार शोधायची सुरुवात जरूर या अशा गोष्टींपासून होईल. मी त्याला अजिबात कमी समजत नाही. ते स्पिरिट आहे. आय रिस्पेक्ट दॅट स्पिरिट. आय रिस्पेक्ट द पीपल विथ दॅट स्पिरिट. इट रिक्वायर्स लॉट ऑफ करेज टू डू इट. इट्स नॉट व्हेरी सिम्पल थिंग टू डू. जेव्हा मंत्री तुम्हाला सांगतो कायदे मंत्री या आपण जाऊन दाखवा, देशाचा कायदे मंत्री जेव्हा बोलतो तेव्हा थ्रेट काय असेल याचा विचार करा. ती साधी गोष्ट नाही. ज्याला म्हणलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय टीका करायची तुम्ही करा, पण तो म्हणू शकता इज नो जोक. तेव्हा इट रिक्वायर्स करेज. द पॉइंट इज दिस पॉलिसी मेकिंग नॉट अ पार्ट ऑफ द क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स? दिस इज द पॉइंट विच आय वॉन्ट टू ड्राईव्ह होम. आणि आता तुम्हाला या मॉरिशस बद्दल सांगतो आणि आपण थांबू. येस, आणखी दुसरी गोष्ट म्हणजे त्याने सुचवलेला मुद्दा रूम मध्ये ज्या चर्चा करत होतो, जर अमेरिकेमध्ये मंदी आहे, क्रायसिस आहे, इकॉनॉमिक क्रायसिस, युरोपमध्ये युरोचा क्रायसिस आहे, तर मग येणारे इन्व्हेस्टमेंट कुठे असते? म्हणजे दोन्ही प्रश्नावरती फक्त एक मॉरिशस कनेक्शन 2 मिनिटात सांगतो प्रश्न सांगतो. रिपीट द क्वेश्चन. प्रश्न नंतर करतो. 1-2 मिनिटं ते मॉरिशस कनेक्शन होतं. हे फार महत्वाचं आहे. मॉरिशस कनेक्शन आपला आणि मॉरिशसचा. कारण काय होतं, बरेच वेळा आपल्याला हे ऑपरेटिव्ह डिटेल्स माहिती असतं. आपल्याला शब्द माहिती असतो मॉरिशस कनेक्शन, पण ते ऍक्च्युअली ऑपरेट कसं होतं आणि का होतं हे माहित नसतं. आय एम ट्राईंग टू गिव्ह यू द डिटेल्स ऑफ इट, म्हणजे वी कॅन टॉक विथ कॉन्फिडन्स. हे बघा, मॉरिशस कनेक्शन असं आहे की आपला आणि मॉरिशसचा एक करार आहे. दिस इज अन अग्रीमेंट, दिस इज ट्रीटी. इट इज कॉल्ड एज डबल टॅक्सेशन अवॉर्डन्स ट्रीटी. म्हणजे इट अप्लाइज टू द कॅपिटल गेन्स. म्हणजे जर ज्या उत्पन्नावरती भारतामध्ये कर आकारणी झालेली आहे, यू कॅनॉट टॅक्स द सेम इन्कम इन दॅट कंट्री. दिस इज कॉल्ड एज डबल टॅक्सेशन अवॉर्डन्स ट्रीटी. आता डबल टॅक्सेशन अवॉर्डन्स ट्रीटी केली समजा, तर काय होईल? यू टॅक्स सम इन्कम इन इंडिया अँड दॅट इन्कम इज रिपॅट्रिएटेड टू मॉरिशस. Then Mauritius will not charge tax on that because it is taxed in India. So Mauritius का? So Mauritius incidentally has minimal tax rate. ते capital gains 5% तिथे टॅक्स आहे. इथे जर आला तर तो काय 30% किंवा 33% पडेल. तिथं तो समजा 5% पडेल. त्यामुळे काय करायचं? You establish a company in Mauritius. ती मॉरिशसची रेसिडेंट कंपनी आहे, म्हणजे तिथे रजिस्टर करायची आणि ती रेसिडेंट कंपनी ऑफ मॉरिशस म्हणून तिला एक कॅरेक्टरिस्टिक सर्टिफिकेट घ्यायचं. म्हणजे इट्स प्लेस ऑफ म्हणजे कंपनीला सुद्धा एक रेसिडेंट स्टेटस असतं. ते स्टेटस तिथं मॉरिशसचं घ्यायचं. अँड दॅट कंपनी कम्स टू इंडिया विथ इट्स मनी. आणि तो पैसा इथं दे विल मेक द ट्रान्झॅक्शन ऑफ बाईंग सेलिंग, त्यांचं जे काय असेल ते, अँड दे विल अर्न सम मनी, कॅपिटल गेन्स, म्हणजे शेअरच्या खरेदी विक्रीवरती वगैरे त्या वेगवेगळ्या पद्धतीने जो काय नफा मिळतो. नाव इट विल नॉट बी टॅक्स बिकॉज दॅट इज गोइंग टू बी टॅक्स देअर. बट इज इट गोइंग टू बी टॅक्स देअर? येस, बट ॲट अ व्हेरी मिनिमल रेट. हा जो डिफरन्सिएशन आहे हा प्राप्त करण्यासाठी, इन ऑर्डर टू अचीव्ह दॅट, म्हणजे सेव्ह दॅट, मग हे मॉरिशसमध्ये पैसा जातो कोणाचा? 2 प्रकारचा पैसा आहे. एक म्हणजे भारतीयांचाच पैसा आहे. तो मॉरिशस मध्ये कसा पोहोचतो? म्हणजे फॉरेन एक्सचेंज. तिथं फॉरेन एक्सचेंज यायला पाहिजे ना तिथून. मग भारतातनं फॉरेन एक्सचेंज बाहेर जातं म्हणजे काय, या गोष्टीचा लोकांना अर्थच कळत नाही. भारताचं चलन बाहेर जाऊ शकतं, आम्हाला समजू शकतो. भारतातलं फॉरेन चलन कसं काय बाहेर जाऊ शकतं तेही सांगायला पाहिजे. तर त्याची पद्धती अशी असते, त्याला ओव्हर प्राइसिंग म्हणतात किंवा अंडर इन्व्हॉइसिंग. 2 पद्धती. Suppose I am importing something and the real market price of this object is suppose $10. If I just go and import it,
but I buy it at $20. Okay. So I make a payout of 20. म्हणून मी वेळ लावलेला आहे तुम्हाला, वेळ नाही लागला. $10 you will be depositing in some Swiss bank account or offshore banking centers of the 69 आहेत. आता एक तर स्विस नाही बरं का, असे 69 स्वित्झर्लंडच्या त्याच्यामध्ये. So you can go anywhere. So there will be a bank account in my name and you will be depositing that money of $10 in that bank account. तुम्हाला जे एक्स्ट्रा मिळाले. This is one way. Another way, I want to export this. So I will export this. The price exactly the opposite. The real price is $20 in the market, international market. I will export it at $10. And $10 I will recover from you in my Swiss bank account. Second. Third is kickbacks. I give them order. आता आपली इथे एनरॉन नावाची एक प्रख्यात कंपनी होती. तिने भारतामध्ये खूप लोकांचं शिक्षण केलं. $65 कोटी खर्च केले आणि भारतीयांना वीज क्षेत्राचं खाजगीकरण कसं आवश्यक आहे हे शिकवलं आणि त्यातल्या त्यात फक्त त्यांना भारतीय म्हणजे राजकारणी ब्युरोक्रॅट्स भेटले. त्यांचं त्यांनी शिक्षण केलं. ते शिक्षण केलं म्हणजे काय केलं माहिती काय केलं. सो द पॉइंट इज असं कुठे गेले पैसे, ते पैसे कुठे स्विस बँकेत असू शकतात, कुठे असू शकतात. सो दिस आर किकबॅक. पण डिफेन्स डील मध्ये असतील कुठेही असतील. सो किकबॅक्स आर देअर, ओव्हर प्राइसिंग, अंडर इन्व्हॉइसिंग. अशा विविध पद्धतीनं हवाला ट्रान्झॅक्शन्स आहेत. बाय ऑल दीज मेथड्स द मनी विच अदरवाइज शुड हॅव कम टू इंडिया ॲट फॉरेन एक्सचेंज, इंडिया इज डिप्राइव्ड ऑफ दॅट इनफ्लो ऑफ फॉरेन एक्सचेंज. आणि ते पैसे परदेशामध्ये असे कुठेतरी स्विस बँकेत तिकडे जातात. मग ते जे पैसे असतात किंवा भ्रष्टाचाराचा पैसा असेल, एका अर्थाने भ्रष्टाचाराचा पैसा आहे. मग भ्रष्टाचाराचा पैसा इथे जर मिळवला तर मग कुठेतरी हवालाच्या पद्धतीनं तिथल्या तिथे तो कन्व्हर्ट केला जातो. अशा पद्धतीने जाऊ शकतो. अँड देन दॅट मनी इज कॉन्ट्रीब्युटेड ॲज कॅपिटल टू ए कंपनी विच इज फ्लोटेड इन मॉरिशस. अँड देन इट कम्स. सो दिस इज कॉल्ड एज अ मॉरिशस रूट. आता हा मॉरिशस रूट बंद करावा यासाठी खूप आरडाओरडा झाला. एक कमिटी पण नेमली गेली आणि प्रणव मुखर्जींनी माझ्या माहितीमध्ये 2006 मध्ये खूप आरडाओरडा झाल्यानंतर त्या कमिटीची एक मिटिंग बोलवली आणि काही चर्चा केली. तर शेअर मार्केट कोसळलं मुंबईतलं. इमिजिएट धडाडकन इंडेक्स बऱ्यापैकी प्रमाणात खाली आला. बातमी आल्याबरोबर ताबडतोब ते घाबरले बिचारे. काय म्हणतील, तुम्ही एवढे मोर्चे काढता हजारोचे, त्यांनी ते कधी घाबरत नाही. पण शेअरचे तिथले मुंबईतले FII जे असतात त्यांनी डोळे वटारले की ते लगेच घाबरतात आणि त्यांनी ते सगळे जस्ट स्टार्टेड मेकिंग सॉफ्ट सेलिंग ऑलरेडी. हा मॉरिशस रूट आहे. या मॉरिशस रूट मध्ये किंवा आपल्या देशामध्ये जे परदेशी FIIची जी अशी तात्पुरती गुंतवणूक येते ना, ही गुंतवणूक हे स्टॉक मार्केटवरची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे. 50% गुंतवणूक त्या प्रकारची आहे. ही काय पार्क केलेले फंड आहेत. तर हे जे पैसे येतात हे पैसे हे पार्टिसिपेटरी नोट नावाच्या एका नावाने येतात की ज्याचा इन्व्हेस्टर तुम्हाला डिस्क्लोज करावा लागत नाही. अनडिस्क्लोज इन्व्हेस्टर कडनं हे पैसे येतात भारतामध्ये, विच इज अ सिरियस थ्रेट टू द सिक्युरिटी ऑफ इंडिया. क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स इथं आहे. तुम्ही टॅक्स गव्हर्नन्स करताय, तुम्हाला सरळ सरळ तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे तुमच्या वेशी मधनं डायरेक्ट वाजत गाजत पैसे बाहेर जातात. म्हणजे अनटॅक्स किंवा लो व्हेरी म्हणजे निग्लिजिबली टॅक्स. काळा पैसा देशातला भ्रष्टाचाराचा बाहेरनं सरळ अगदी एकदम वेशीतनं व्यवस्थित आतमध्ये येतोय. इज दिस नॉट अ क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स, दिस इज अ क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स. त्याच्यामुळे आज हे ऑफशोर फायनान्स सेंटर्स जे आहेत हे काय झाले. ऑफशोर फायनान्स सेंटर म्हणजे काय. ऑफशोर फायनान्स सेंटर इज अ टॅक्स हेवन. काळा पैसा, गुन्हेगारांचा पैसा, दहशतवाद्यांचा पैसा, एनी मनी कॅन बी टॅक्स आहे. म्हणजे हा ऑफशोर फायनान्स सेंटर्स म्हणजे कसं झालेलं माहिती का. एखादी समजा आपण एक शाळा चालवतो किंवा एक काही संस्था चालवतो, हॉस्टेल चालवतो, आपण काय मुलांना शिस्त लावतो. तर तिथं समोरच्या बाजूला एक जण मनुष्य एक काही हॉस्टेल म्हणा काय लॉज करतो आणि तुमच्या इथे जे व्हॅगेबॉन्ड्स आहेत
त्यांनी काय करायचं, तुमच्या इथे दे विल मेक मिस्टेक हिअर, दे विल मेक ऑल सॉर्ट्स ऑफ रॉंग थिंग, आणि यू द मोमेंट यू ट्राय टू कॅच देम, ते तिथे जाऊन तिथे शेल्टर देतील. आणि तुम्ही त्यांच्या मागे तिथे गेलात तर रप्पालदार म्हणेल नो, इथे यायचं नाही. म्हणजे द कल्प्रिट विल बी देअर अँड नो ऍक्शन कॅन बी टेकन अगेन्स्ट इट. अशी 70 ऑफशोर फायनान्स सेंटर्स की जी हेवन्स आहेत ही आज निर्माण झालेली आहेत. इट इज नॉट ए क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स. आणि आणि ही एक एवढं एक वाक्य पूर्ण करतो. नाव इवन द वर्ल्ड बँक अँड युनायटेड नेशन्स हॅज ऍक्सेप्टेड दिस ॲज द रिअल थ्रेट ऑफ गव्हर्नन्स. आणि त्याच्यामुळे आज एवढं वाक्य सांगतो की आंतरराष्ट्रीय काळा पैसा हा एकूण वर्ल्ड ट्रेडच्या आकाराच्या 1.5% प्रमाणात, काळा म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे देशांतर्गत काळा पैसा नाही, देशाच्या बाहेर जाणारा काळा पैसा हा वर्ल्ड ट्रेडच्या 1.5% प्रमाणामध्ये आहे, एस्टिमेट करतात. आणि इवन द युनायटेड नेशन्स हॅज बिकम सिरियस अबाउट इट अँड एव्हरी कंट्री, प्रत्येक देशाबद्दल आज अहवाल प्रकाशित होत आहेत की त्या देशातल्या प्रॅक्टिसेस काय आहेत, बँकिंग प्रॅक्टिसेस काय आहेत, बँकिंग लॉज काय आहेत. ग्लोबल फायनान्स इंटिग्रिटी सारखी संस्था आहे, दे आर पब्लिशिंग एस्टिमेट अबाउट द एक्सटेंट ऑफ ब्लॅक मनी अँड करप्शन मनी वगैरे वगैरे वगैरे. ॲसेट्स रिकव्हरी प्रोग्राम, या स्विस बँकेची लिगल फाईट करायची करायची, वर्ल्ड बँक इज गिव्हिंग सपोर्ट. So let me tell you to conclude that this corruption has become an international issue and it is created, म्हणजे त्याचं इंटरनॅशनलायझेशन सिरियस क्रिमिनल कॅरेक्टर जे आहे ते त्याचं लिबरलाइज फायनान्स मधनं तयार झालेलं आहे. अँड इट हॅज क्रिएटेड अ सिरियस क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स अँड दॅट्स व्हाट इज फायनान्शियल क्रायसिस. इकॉनॉमिक क्रायसिस जर दूर करायचा असेल तर या स्पेक्युलेशन मस्ट बी टॅक्स. एव्हरी स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन मस्ट बी टॅक्स. आणि त्याच्यासाठी एक इंटरनॅशनल मुवमेंट आहे, इट इज कॉल्ड एज अ टॉबिन टॅक्स मुवमेंट. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा एक टॉबिन नावाचा एक प्रोफेसर होता, त्याने सजेस्ट केला टॅक्स. इनफॅक्ट तो केन्सने आधी सजेस्ट केलेला होता. मोस्ट ऑफ द इकॉनॉमिक स्टुडंट्स आर नेव्हर टोल्ड अबाउट दिस बिकॉज हाऊ कॅन दे से एनिथिंग अगेन्स्ट स्पेक्युलेशन. हे इकॉनॉमिक्सचे स्पेशल स्टुडंट्स आहेत, म्हणून यांच्यासाठी सांगतो. आस्क समबडी हॅज एव्हर केन सेड एनिथिंग अगेन्स्ट स्पेक्युलेशन. I will give the quotes. Then Asha tax, this tax was suggested by Keynes. So now Tobin. So that is how we can control it. Okay, this is how where I stop. Now you are asking something. Participatory notes. See, I can't give you the, I don't know the details of the restrictions of the direction, but the banning of the participatory notes without डिस्क्लोजर ऑफ द नेम आणि त्याची लिमिट ही ज्या प्रमाणात आज आहे ती कमी करावी अशी डिमांड आहे. बट विच इज नॉट बिंग ऍक्सेप्टेड. नाव देयर इज नो ऍक्शन. नाव यू आर, कोणाचा प्रश्न होता हा एफडीआय अँड लँड एक्विजिशन. आणि हा पैसा येतोय कुठले, 2 प्रश्न होते. ती एफडीआय आता जी येते आहे ती इन्शुरन्स नव्याने, हा म्हणजे इट इज अन इन्शुरन्स, पेन्शन फंड आणि आता 100% मल्टीप्लॅन रिटेलिंग. आता या 3 ज्या आहेत ना त्याच्यामध्ये लँड ऍक्विजिशनचा त्या अर्थाने मोठा संबंध नाही पर स्टेटच्या एफडीआय मध्ये. परंतु इन जनरल लँड ऍक्विजिशनला मोठा इश्यू आहे. आणि त्याच्यामध्ये आता 66% रेकमेंडेशन मुख्यमंत्र्यांनी, सॉरी 75% रेकमेंडेशन 80ची त्यांनी 65 वरती आणली मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या अधिकारात. नंतर उपमुख्यमंत्री स्वतः थोडा अधिकार वापरतीलच. ते सगळं लक्षात 50% पर्यंत खाली येऊ शकते. ते एक मिनिट येतो. यांनी आधी प्रश्न विचारला होता संदीपनी की युरोपियन युनियनमध्ये क्रायसिस आहे, युएस मध्ये क्रायसिस आहे, मग भारतामध्ये जो काय एफडीआय आता येणार आहे, येऊ घातलेला आहे, तो कोणाचा येणार आहे, हाच तर प्रश्न आहे ना. इथं क्रायसिस आहे, सो देर आर लेस ऑपॉर्च्युनिटीज ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणून दे वॉन्ट द एव्हेन्यूज ऑफ इन्व्हेस्टमेंट. And those avenues are available here. That's why that money is likely to come from there itself. जिथे क्रायसिस दिसलं येणार. इथल्या श्रीमंत लोकांनी करायचं काय, त्यांचा पैसा कुठे पाठवायचा, त्यांच्याकडे पैसा आहे ना जास्त. येस, आता असं आहे की द क्वेश्चन इज
I think I will just change some words so that it becomes more meaningful question. His question is that is capitalism in India, does it fit into the surplus value theory of Karl Marx? Can it be explained with that? बरोबर आहे, तुम्हाला असं म्हणायचं. And if so, then will it lead to the revolution, a communist revolution, or bringing a communist society, etc. तर पहिला प्रश्न असा आहे की भारतामध्ये सरप्लस व्हॅल्यूचा सिद्धांत लागू पडत नाही, तो लागू पडतो, परंतु सरप्लस व्हॅल्यूचा सिद्धांत मार्क्सियन मॉडेलमध्ये जो प्युअर कॅपिटलिस्ट मॉडेल जे आहे, डेव्हलप कॅपिटलिझमचं जे मॉडेल आहे, हे मॉडेल भारतामध्ये आजच्या घडीला जसं लागू पडत नाही. म्हणजे ऍज एक्सप्लेन्ड बाय मार्क्स इन द सर्कमस्टन्सेस ऑफ इंग्लंड. कारण काय, इथं मोठ्या कॅपिटलिस्ट रिलेशन्स जे आहेत ते रिलेशन्स एवढ्या पूर्ण प्रमाणामध्ये खालपर्यंत पसरलेले नाही. आता इफ यू टेक इंडिया फॉर एक्झाम्पल, 55% ऑफ आवर वर्किंग पॉप्युलेशन इज इन ऍग्रिकल्चर. आणि ऍग्रिकल्चर मध्ये कॅपिटलिस्ट रिलेशन्स आहेत का? आता काय, भारताच्या ऍव्हरेज लँड होल्डिंग तुम्ही आकार पाहिला, इट कम्स टू समथिंग लाईक लेस दॅन 2 acres का, म्हणजे 2 acres तिथपर्यंत तो येतो. आता तिथं वेज लेबर आणि मालक हे रिलेशनशिप हे वाढतंय, परंतु ते याचं प्रमाण अतिशय अजूनही कमी आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये एका मोठ्या सेक्टरमध्ये म्हणजे हे जर पीपल पर्सन्स आर इन्व्हॉल्व, पण त्यांचं उत्पन्न किती आहे? 55% लोकांचं फक्त 13%, 11% झालं म्हणून देशात 13, महाराष्ट्रात 11% म्हणजे शेअर ऑफ जीडीपी. तर कमी होत आहे ते, परंतु पर्सन्स तिथे आहेत ना जास्ती. त्याच्यामुळे एका अर्थानं ते पूर्णपणे सार्वत्रिकरण झालेलं आहे आणि त्यांनी तुम्ही पूर्णपणाने एक्सप्लेन करू शकता 100% असं मला वाटत नाही. शिवाय तिथे ऍडिशनल पुन्हा जे इथल्या सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत, रिजनल आहेत, कास्ट आहे, किंवा चक्क आता काही अशा प्रकारचे अत्यंत वंचित, टोटली म्हणजे डिप्राइव्ड असे काही सेक्शन्स आहेत, म्हणजे रिजनल रिजन्स आहेत. हे सगळं लक्षात घेता इंडिया मेक्स अ कॉम्प्लेक्स पिक्चर. बट तुम्ही जर तरी न विचारलेला प्रश्नाचं उत्तर देतो मी, मग कशात फिट बसतो? मग माझ्या मते ऑल दॅट इज गोइंग ऑन इन इंडिया टुडे इज अ केस ऑफ प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन ऑफ कॅपिटलिझम. मार्क्सनी भांडवलाच्या पहिल्या व्हॉल्यूमच्या सगळ्यात शेवटी एक प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन म्हणून एक चॅप्टर लिहिलं आहे. तो सगळ्यांनी ज्यांना कोणाला वाचायचं आहे त्याबद्दलचं मास्टर रायटिंग या विशिष्ट अशा प्रकारच्या विषयाचं ते तुम्ही कॅपिटलच्या पहिल्या व्हॉल्यूमचा सगळ्यात शेवटचा भाग वाचा, प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन. प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन म्हणजे ऍट द बिगिनिंग ऑर ऍट द एस्टॅब्लिशमेंट ऑफ कॅपिटलिझम, कॅपिटलिझम पहिलं आपलं जे सरप्लस आहे ते कुठनं गोळा करतो? तर तो असं लूट आणि दरोडेखोरीतनं गोळा करतो. 1757 साली आपण आपली पहिली लढाई हरलो, म्हणजे प्लासीची लढाई हरलो. आणि त्याच्यानंतर 1760 साली औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये सुरू झाली. सो इट वॉज फायनान्स बाय स्प्लेंडर ऑफ हुम? स्प्लेंडर ऑफ इंडिया. फार मोठ्या प्रमाणामध्ये स्लेव्ह ट्रेड भारतातून नाही झाला, परंतु जो स्लेव्ह ट्रेड झाला, स्प्लेंडर ऑफ लॅटिन अमेरिका, हे जी सगळी म्हणजे इव्हन अॅनिलेशन ऑफ पीपल असते, हे सगळे करून आता आफ्रिका, सेकंड इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचं तुम्ही म्हणायचं की आफ्रिकेतले तुम्ही नकाशे पाहिलेत, देशांचे कसे असतात, सरळ रेषा. कोणी निर्माण केले देश? ते लोकांनीच निर्माण केले. म्हणजे ही सगळं ते मिनरल्सचं एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे लूट ही जी आहे, दिस इज हाऊ द कॅपिटल इज इनिशियली अक्युम्युलेटेड, द किक स्टार्ट ऑफ कॅपिटलिझम. तो दॅट इज कॉल्ड एज प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन. लोकांकडनं कर्ज घ्यायची बुडवायची हा सुद्धा एक मार्ग आहे. लूट करायची हा एक मार्ग आहे. अगदी 14 तास लोकांना काम करायला लावून रक्त पूर्ण शोषून त्यांचं घ्यायचं हा सुद्धा एक मार्ग आहे. ऑल दीज आर द मेथड्स ऑफ प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन, नॅचरल स्प्लेंडर ऑफ नॅचरल रिसोर्सेस. सो व्हॉट इज गोइंग ऑन इन इंडिया आय सपोज इज द प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन. आणि प्रिमिटिव्ह या देशातलाच एक वर्ग अक्षरशः प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन, कधी कॉलनी असावी त्या पद्धतीने प्रिमिटिव्ह अक्युम्युलेशन करते. पब्लिक ऍसेट्सचं, पब्लिक मॉरल्सचं, पब्लिक नॉर्म्सचं, आपल्या लॉजचं, आपल्या संकेतांचं, आपल्या सिस्टीमचं. आता आपल्या समोरचा प्रश्न आहे की याच्यातून खरंच कॅपिटलिझम तरी येणार आहे का? विल इट रिअली लीड टू द राईज ऑफ रिअल कॅपिटलिझम, इव्हन गुड ऑर बॅड सोडून द्या. हिस्ट्री इन माय माइंड, द हिस्ट्री डज नॉट रिपीट इटसेल्फ.
आता इतिहासाची पुनरावृत्ती होत नसते. कारण काय होईल, अशा प्रकारचा कॅपिटलिझम निर्माण व्हायला लोकांच्या आता खरेदी शक्ती, यू विल रिक्वायर्ड द पर्चेसिंग पॉवर आणि द ग्रोथ ऑफ प्रोडक्टिव्हिटी, हे दोन्ही करण्यासाठी तुम्हाला त्या देशामध्ये जशी एक सेंट्रलाइज पॉवर निर्माण झाली तशी या देशात निर्माण होऊ शकणार नाहीये. देर आर सिरियस प्रॉब्लेम अबाउट द साइज ऑफ द कंट्री, in different social institutions in the country. So if we allow this to happen, if we allow this to continue, it will continue in an anarchy. हे अराजकामध्ये रूपांतर होईल. म्हणजे मला भांडवलचे आवडते का नाही सोडून दे, समजा एखाद्याला आवडत असली जरी तरी ती यातनं येणार नाही. इन द एज ऑफ फायनान्स कॅपिटल you cannot create capitalism by this kind of primitive accumulation. It will lead to a complete political, economic and social anarchy, and that is what we have to fight for. And in this situation I would say that industrial capital serious जर कुठला असेल त्याच्यापेक्षा मला मुख्य शत्रू हा speculative capital वाटतो. So let us unite together to fight the finance capital, which is the main enemy. हे IPL आता खेळाचा पण जुगार केला. Anyway, this is the answer. Yes, एक मिनिट येणार मला वाटतं एका देशामध्ये पण सरकारला असं वाटतं की त्याच्यावरती बसवलं पाहिजे कारण ती कंपनी इथली आहे. पण कंपनी तिथली आहे पण ऍसेट तिथली आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचं नातं. मग ज्यावेळेस लॉ अमेंड करायचं ठरवलं तर तो रेट्रोस्पेक्टिव्ह जर प्रॉस्पेक्टिव्ह केला तर चांगला असतो. तो रेट्रोस्पेक्टिव्ह 62% सगळे ट्रान्झॅक्शन पूर्वी मॅडम काही असं नाही. पण कसं आहे की इव्हन वोडाफोन ट्रीटमेंट हा कायद्याच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे शाश्वत पाहिजे, जो सर्वकाळ समान सर्वांना लागेल. वोडाफोन ट्रीटमेंट कशी दाखवलं जर रेट्रोस्पेक्टिव्ह केला असतं तसं ते कॉन्सिक्वेन्सली डिझास्टर झालं. तर कारण सिंपल असं आहे की व्यवस्था बदलायची आहे ती मुळापासून बदलली. आता मनपट्टी करून जर बदलायचा प्रयत्न केला तर ती तुडून पडली. वोडाफोन ट्रीटमेंट केलं हेवी क्रिटिसाइज नॉट ओनली इंडस्ट्री बाय स्टुडंट असतो बाय शिक्षण असतो. कारण आपण काहीतरी कोणीतरी केलं ते आता तुम्हाला काही बुडवलं. आमचं म्हणणं असं आहे जास्त कोणाचं आहे की 20,000 कोटी बुडवले हे तुमचं पैसे नाही. कारण का 20,000 कोटीची लायब्ररी त्यांच्या नव्हती आणि सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलं. मग आपले हवे नसले मुद्दे बांधून त्याची परिस्थिती होती हे बुडवले आणि ते सत्रामध्ये पण होत झाला होता. कोर्टाचा कोर्ट ठरलेला आहे की हवेतले इंडिया आहे हे मग नुकसान लागून सर्व लोक आढळला आमचं म्हणणारे त्यांचं म्हणणारे काय होते सपोज करा की हे नुकसान झालेलंच नाही. हे त्यावेळेस जो कायदा होता त्याच्यावर नुकसान मिळत नाही. तुम्ही म्हणता तुम्ही मला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे की तुम्ही त्याला फ्रॉड नाही त्याला गव्हर्नमेंट फेल्युअर. फ्रॉड इज मोर हार्मफुल इज मोर अग्रेसिव्ह. when it comes to declaration of law आता तुम्ही फेल्युअर होऊ शकता आणि फेल्युअर कॅन बी क्युअर. तुम्ही त्याकडे कॅपिटल 3 बिलियन डॉलर तेवढं कंपनी होणार निघून जाऊ शकतो. 10% वर प्रत्येक ठिकाणी सेक्शन झालं तेवढे फक्त क्युअर करू शक्य आहे का? मला तर तेवढं समोर शक्य असेल तरी मला वाटतं एवढे डेव्हलपमेंट होती तर असं आहे. असं आहे 10% ट्रेडिंग झालं तर सर्किट ब्रेकर्स असतात बरोबर आहे. पण त्याच्यामुळे आता तुम्ही क्रूडची प्राइस हाऊ विल यू एक्सप्लेन द क्रूड प्राइस फॉल अँड राईज? नाही दुसरं इकॉनॉमिक एक्सप्लेनेशन काहीच नाहीये. फ्रॉड आय एम नॉट टॉकिंग अबाउट फ्रॉड. आय एम नॉट कॉलिंग इट फ्रॉड. एक्झॅक्टली मला म्हणून तर सांगते की माझं कंटेन्शनच हे आहे, माझं होल थिअरीच ही आहे की आपण फ्रॉड ज्याला म्हणतो त्या फक्त जर आपण फ्रॉड म्हणजे लिटरली व्हायोलेशन क्लिअर व्हायोलेशन ऑफ लॉ किंवा अशा अर्थाने जर आपण नाही अशा अर्थाने नाही अशाच अर्थाने आपण जर फ्रॉडकडे बघायला लागलो. म्हणून म्हणजे की माझी जी टर्म आहे दॅट्स आय नॉट यूज द टर्म फ्रॉड. आय यूज द टर्म क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स. माय द टर्म इज क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स. हा गव्हर्नन्सचा क्रायसिस काय आहे की तुम्ही एवढं लिबरलायझेशन करून ठेवलेलं आहे की त्या लिबरलाइज ऍटमॉस्फिअर मध्ये नो अदर रिझल्ट आर पॉसिबल. सो what you have to reconsider are the whole policies themselves. This is the whole theory is this
की तुम्हाला हे सगळे पॉलिसीज रिकन्सिडर करायला पाहिजे. दॅट इज द मेन मेसेज. आता तुम्ही इन्शुरन्स घ्या. इन्शुरन्स कंपनीचं काम काय? इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स काय पण फरक करणार का नाही? हा माझा बेसिक प्रश्न आहे. इन्व्हेस्टमेंट आणि शेअर मार्केटचं काम काय आणि इन्शुरन्सचं काम काय? इन्शुरन्सचं काम आहे की आपण काहीतरी बेसिक प्रश्न विचारले पाहिजे ना. इन्शुरन्स मध्ये कंपनीने या कंपनीने लोकांना सांगितलं दुसरंच काहीतरी केलं. इज वन लेवल ऑफ ऑपरेशन क्वेश्चनिंग. माय लेवल इज नॉट दॅट लेवल. त्याच्यापेक्षा एक बेसिक लेवल आहे ती लिगल असेल पण जस्टिफाईड नाही. म्हणजे इन वायडर सेन्स लॉंग टर्मचा विचार केला तर एथिकल ठरणार नाही, सोशली एथिकल ठरणार नाही. ती अशी की इन्शुरन्सचं काम काय? लोक दे शुड गिव्ह सम सिक्युरिटी टू द पीपल इन केस ऑफ एन इव्हेंच्युअलिटी. गुड. सो यू शुड इन्शुअर पीपल. इन्व्हेस्टमेंटचा हेतू काय? दॅट आय एम सेव्हिंग, यू मोबिलाइज इट and you invest it in some productive purpose and it earns some returns and you distribute it to us. That is what the whole idea of investment is. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कंपनी, फायनान्स, बँका इथे सगळं ते आहे. आता याच्यामध्ये इन्व्हेस्ट म्हणजे कुठली इन्व्हेस्टमेंट म्हणायची? विच अल्टिमेटली हॅज टू गो टू सम प्रोडक्टिव्ह पर्पज. तुमच्या प्राईस डिस्कव्हरीमध्ये जर एवढे पैसे अडकायला लागले की द होल म्हणजे असं जर झालं की माझे कपड्याचं वजन माझ्या शरीरापेक्षा जर तेवढंच व्हायला लागलं तर त्याला आपण क्लोथिंग म्हणू का? आय एम नॉट डिनाइंग दॅट क्लोथिंग इज नॉट, आय एम नॉट डिनाइंग दॅट द क्लोथिंग इज रिक्वायर्ड. क्लोथिंग म्हणजे किती असावं त्याचं वजन, किती सोशल सेव्हिंग त्याच्यामध्ये जावेत या अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये, त्याला काहीतरी लिमिट आहे का नाही? ऑर इज इट ए प्रोडक्टिव्ह काइंड ऑफ चॅनलायझेशन ऑफ सेव्हिंग? हा प्रश्न आहे. आणि मग त्याच्यामध्ये आणि ते काम बँकांनी आणि इन्शुरन्स कंपन्यांनी करावं का? जस्ट बिकॉज दे मोबिलाइज large pool of funds from the people. I think कारण अमेरिकेमध्ये किती बेलआउट द्यायला लागला? पण भारतामध्ये आहे अमेरिका तर भारतापेक्षा जुना देश आहे ना. That's what I'm saying. It does it today, but what will be the pressure tomorrow? या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी जशा येतील, when this FDI would rise, हे एक्सपोजर वाढेल. म्हणजे हा आपल्या अंदाजाचा प्रश्न आहे. तू काय म्हणत होता? याच्यामध्ये भले त्यांना कंट्रोल असेल पण कुठपर्यंत कंट्रोल असेल ते एखाद्यानं जर काही केलं तर त्याला प्रॉफिट आपण पण त्याने त्याच्यामुळे झालेला लॉस करून काढण्यापर्यंत काहीच राहणार. तो तर आणखीन पुढचा प्रश्न आहे. आता पेन्शन फंड. आता भारतामध्ये पेन्शन फंड जे लोकांची मिनिमम सोशल सिक्युरिटी अवेलेबल आहे. इफ यू एक्सपोज दोज पेन्शन फंड टू स्पेक्युलेटिव्ह मार्केट, कॅन इंडियन गव्हर्नमेंट एव्हर गिव्ह अ बेलआउट विच इज 1/100 ऑफ US इव्हन इन प्रपोर्शन ऑफ द GDP? शक्य नाही आहे. हे अमेरिकेला शक्य आहे. आता मगाशी फक्त एक मुद्दा सांगायचा राहिला, तेवढा फक्त पूर्ण करतो मी, की अमेरिका एवढं होऊन गाळात का जात नाही? अमेरिका एवढं काय आर्थिक क्षेत्रात काय वाटेल ते करते, तर अमेरिका गाळात कशी जात नाही? तर म्हणजे लॉजिकली अमेरिकेचे दुसरा कुठलाही देश कम्प्लीट गाळात यायला पाहिजे, कम्प्लीट टोटल. पण नाही होत. का होत नाही ते समजून घ्या. हे कळल्याचं अमेरिका काय ते कळणार नाही. अमेरिका गाळात जात नाही याचं कारण असं तर अमेरिका आणि चायना रिलेशन. चायना इज एन एक्झाम्पल विच इज ट्रू ऑफ एनी अदर कंट्री इन रिलेशन टू अमेरिका. पण चायना एक मोठं उदाहरण आहे म्हणून चायनाचं उदाहरण देतो. आता चायनाचे प्रचंड एक्सपोर्ट्स आहेत अमेरिकेला. चायनीज गुड्स जातात. अगदी लिबर्टी स्टॅच्यूचा जो आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, तो सुद्धा मेड इन चायना असतो. माहिती ना तुम्हाला? अमेरिकन फ्लॅग म्हणजे गमतीचा भाग नाही, खरंच सांगतो, की जेव्हा मास्क वरती त्यांना पाहिजे असतात तिथे ते शिवायला माणसं नाही, ते मेड इन चायना. गमतीचा भाग आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की सगळी मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी इज इन चायना ऑर ईस्ट एशिया. आता याच्यामधून प्रचंड चायनीज एक्सपोर्ट्स होतात. सो चायना ओन लॉट ऑफ फॉरेन एक्सचेंज म्हणजे डॉलर्स. आता चायनानी जर ते डॉलर्स हे म्हणजे आले, समजा चायनाकडे आले आणि युएसच्या बाहेर आले, तर डॉलर ऍज अगेन्स्ट युआन, जर डॉलरची किंमत पडेल
आणि युआनची किंमत वाढेल. ते चायनाला होऊन द्यायचं नाही. आज युआन मला वाटतं की 7-8 युआन बरोबर $1 असेल बहुतेक, काहीतरी इंडिया रेंज असेल. जर खरोखर चायना काय करते लक्षात घ्या, चायना ते पैसे मिळाले ना त्यांना, ते पैसे तिथेच अमेरिकन गव्हर्नमेंटचे ट्रेजरी बिल्स त्याला म्हणतात, ते म्हणजे बॉन्ड एक प्रकारे अमेरिकन गव्हर्नमेंटची कर्ज रोखे तिथे घेऊन टाकतात. म्हणजे ते पैसे परत अमेरिकन सरकारकडे जातात. म्हणजे अमेरिकेचं ट्रेड डेफिसिट जे आहे ते ट्रेड डेफिसिट ते निर्माण झालं नाही यातून. ते पैसे गव्हर्नमेंटकडे गेले, म्हणजे गव्हर्नमेंटचं बजेटरी डेफिसिट जे आहे ते फिस्कल डेफिसिट म्हणा, बजेटरी डेफिसिट म्हणा, ते सरकारचा खर्च भागवण्यासाठी सरकारला जे पैसे पाहिजेत, गव्हर्नमेंट गेट सेट करत आहे. गव्हर्नमेंट हॅज नो प्रॉब्लेम, गव्हर्नमेंट कॅन स्टील स्पेंड मनी. पण डिफेन्स अफगाणिस्तान पासून कुठेही ते पैसे इराकपर्यंत स्पेंड करू शकतात, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे डिफेन्स एक्सपेंडिचर त्यांचा राहतो. त्यांना जे पंपिंग जे काय करायचं असेल, ज्या काही कारणासाठी त्या कारणासाठी करावं ते मोकळे जातात. पब्लिक अनरेस्ट होत नाही एका मर्यादेपेक्षा जास्त, बिकॉज दे आर स्टील मेंटेनिंग व्हॉट एव्हर दे आर स्पेंडिंग. त्यामुळे त्यांचा प्रश्न संपला. आता दुसरा प्रश्न ट्रेड डेफिसिट आहे. समजा ट्रेड डेफिसिट आलं, अदरवाईज काय झालं, समजा भारताचं ट्रेड डेफिसिट आलं तर काय होईल, प्रचंड डेफिसिट वाढलं तर काय होईल, रुपयाची किंमत जी आहे ती 10 दिवशी कोसळेल आणि ते $1 बरोबर होतील 80 रुपये समजा उद्या झाले. तर रुपयाची किंमत इथं जर एवढी कोसळली तर त्याचा परिणाम महागाई, इन्फ्लेशन वाटेल ते, म्हणजे भारताचे इम्पोर्ट प्रचंड महाग होतील. इम्पोर्ट प्रचंड महाग झाले की प्रचंड पैसा आपल्या देशात बाहेर जायला लागेल आणि या सगळ्याचा अंतिमचा परिणाम म्हणून आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोसळेल. अमेरिकेत का होत नाही तसं? हाच प्रॉब्लेम अमेरिकेचा, पण अमेरिकेत होत नाही. कारण अमेरिकेचं डॉलर हेच आंतरराष्ट्रीय चलन आहे ना. कारण अमेरिकेला द्यायचंय काय, डॉलर. पण डॉलर अमेरिकेतच तयार होतं आणि अमेरिकेत लोक वापरतात. मग आपण मनी सप्लाय वाढवतो की नाही आपला, तसं अमेरिका आपला डॉलरचा सप्लाय वाढवू शकते की नाही, वाढवू शकते. पण डॉलरचा सप्लाय वाढवणं म्हणजे लोकांना डॉलरचा सप्लाय वाढवतो म्हणजे कसं वाढवायचं, अरे काय नाही, सिंपल आहे. बँक क्रेडिट वाढलं की डॉलरचा सप्लाय वाढतो. शेवटी डॉलर म्हणजे काय, इट्स द पर्चेसिंग पॉवर. पर्चेसिंग पॉवर म्हणजेच आजच्या समाजामध्ये क्रेडिट, इफ यू अलाव, आणि इंटरेस्ट. आता प्रश्न तो मग इंटरेस्ट द्यायला लागेल तरी, मग इंटरेस्ट रेट खाली करून ठेवायचे. यू कॅन बॉरो. तेव्हा पीपल कॅन बॉरो, पीपल कॅन मेक मेरी बाय बॉरोड फंड, बॉरोड डॉलर विच आर क्रिएटेड. त्यामुळे अमेरिकेचे इंटरनॅशनल जी आणि ते पैसे देशाबाहेर गेल्याचा प्रॉब्लेम येईल. पण लोक डॉलर आपल्याला ठेवायचे, आपले एक्सपोर्ट. आता काय, चायनाचा जर युआन रेट समजा 8 युआनच्या 4 युआनवरती वाढला समजा $1, तर चायनीज गुड्स हे महाग होतील अमेरिकेमध्ये. चायनीज गुड्स समजा लक्षात ठेवा, म्हणजे $1 समजा एक चष्मा आहे, या चष्म्याची किंमत समजा 4 युआन आहे. आता 4 युआन आहे आणि रेट आजचा एस्टॅब्लिश रेट जो आहे तो 8 युआन आहे. म्हणजे एका डॉलरला किती चष्मे मिळतील, 2 चष्मे मिळतील. आता जर $1 बरोबर 4 युआन झाला तर एका डॉलरला किती चष्मे मिळतील, एकच चष्मा मिळेल. मग तसाच चष्मा जर भारतात एकच एवढ्या सिमिलर किमतीत मिळत असेल, $1 मिळत असेल, तर ते चायनामध्ये ऑर्डर कशाला देतील, का जे भारतात ते देतील. मग गेली की नाही चायनीज ऑर्डर. मग चायना म्हणजे आमचा एक्सपोर्ट गेला. त्याच्यापेक्षा इंटरनली आमचं व्यवस्थित चाललं, इंटरनली आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आम्ही युवांचं काय करायचं ते करू इंटरनली. तिकडे डॉलरचे डॉलरमध्ये राहू दे, आमचे पैसे राहतील. त्यामुळे आज अमेरिकेचं जे परकीय कर्ज आहे त्याच्यापैकी 10% का त्याच्यापेक्षा जास्ती हे चायनाच्या हातामध्ये आहे. चायना इज द निको नेशन ऑफ टू द एक्सटेंट ऑफ 10% ऑफ अमेरिका. त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था चालले व्यवस्थित, त्यांना प्रॉब्लेम येत नाही. हा प्रॉब्लेम येईल युरो आला असता, पण आता तेही गेलं. आता युरो कोसळतोय, त्याच्यामुळे अमेरिकेला बरेच दिवस होतं चांगले दिवस आहेत. एनिवे, आता उद्या प्रश्न नसतील तर उद्या मला माहित आहे जरा थोडंसं स्कॅटर्ड झालं का काय, आय डोंट नो. जरा तुम्हाला फीडबॅक नंतर कोणी सांगितलं तरी हरकत नाही. मूळ मुद्दा जो होता तो क्रायसिस ऑफ गव्हर्नन्सशी जोडायचा होता आणि त्याच्याशी पॉलिसी जोडायची होती. चर्चेला मुद्दे याने सांगितले तसे आहे. इतकं म्हणजे भारत कदाचित एवढा एक्सपोज नाही, पण हे सगळा जो एक्सपोज नाही, आजचा क्रायसिस, अशामुळं 61 लोक बसले होते तिथे.
गाळवाटा हातात घेऊन. त्याच्यामुळे हे डिड नॉट अलाव द फायनान्स सेक्टर टू बी एक्सपोज. म्हणून बँका ठिकाणी आता सरकार सुद्धा म्हणते की पब्लिक सेक्टर स्ट्रॉंग नॅशनलाइज सेक्टरमुळे बँकिंग मधल्या फायनान्स मधल्या इंडिया वॉज नॉट इंटिग्रेटेड ओव्हर एक्सपोज टू इंटरनॅशनल मार्केट. दॅट्स वाय इंडियन इकॉनॉमी वॉज सेव्ड. कदाचित पुढे राहणार नाही त्याचा हा धोका आहे. दॅट्स द थ्रेट. एनिवे, उद्या आपण इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर विथ डिटेल्स घ्या. माझी फक्त एक इच्छा आहे की केवळ स्वीपिंग शेरेबाजी करून लेक्चर घेणं किंवा समजणं मला मान्य नाही. वी शुड गो टू द डिटेल्स विच आय हॅव ट्राय टू. आता हे जरा जास्त व्यापक विषय असलं होतं त्याच्यामुळे शक्य नसेल झालं किंवा कदाचित काही लोकांना या गोष्टी काही माहिती नसतील अजिबातच. तर उद्या जरा थोडंसं जास्त पार्टिसिपेटिव्ह आपण करूया. And so tomorrow we'll start exactly at 5:30, just as we started today. Same day, same place. Okay. Thank you very much.